हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2 स्टार्ट करणार आहोत आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2 चं पहिलं युनिट हे पार्लमेंटरी गव्हर्नमेंट हे आहे. ओके. पार्लमेंटरी गव्हर्नमेंट या युनिटच्या अंडर हे सगळे पॉइंट्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत आणि हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत. काय पॉइंट्स आहेत बघा. वेस्ट मिनिस्टर मॉडेल आपल्याला माहिती आहे, आपण सेलियंट फीचर्स मध्ये शिकलेलो आहोत की इंडियाने प्रेसिडेन्शियल फॉर्म न निवडता पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट निवडलेला आहे. चॉईस आहे इंडियाचा हा, कारण इंडियन एक्सपिरियन्स बिफोर इंडिपेंडन्स, इंडियाचा काहीतरी एक्सपिरियन्स होता इंडिपेंडन्सच्या आधीचा, ज्याने हा चॉईस इन्फ्लुएन्स केलेला आहे. त्यामुळे तो सगळा डिस्कोर्स आपण समजून घेणार आहोत. वेस्ट मिनिस्टर मॉडेल काय असतं ते बघणार आहोत. त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मग प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं इलेक्शन, क्वालिफिकेशन, इम्पिचमेंट, सॅलरी. आपल्याला माहिती आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये प्रेसिडेंट हा नॉमिनल हेड असतो, वेअर ॲज जे प्राईम मिनिस्टर असतात, पीएम असतात, ते रिअल हेड असतात. ओके. सो प्रेसिडेंट हे काय असतात? नॉमिनल हेड असतात, नाममात्र प्रमुख असतात. मग त्यांचे काय फीचर्स आहेत, कशामुळे ते नाममात्र प्रमुख बनतात, काय क्वालिफिकेशन आहे, त्यांना जर काढून टाकायचं असेल, इम्पीच करायचं असेल तर काय प्रोसेस आहे, सॅलरी कशातून दिली जाते वगैरे, हे सगळं आपण या पॉइंट अंडर डिस्कस करणार आहोत. त्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, प्रेसिडेंट कॉन्स्टिट्युशनल पोझिशन. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची आणि प्रेसिडेंटची काय कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे कोण? रिअल हेड, ज्याला आपण प्राईम मिनिस्टर म्हणतो. आणि प्राईम मिनिस्टर बरोबर जे मिनिस्टर्स काम करतात, एक्झिक्युटिव्ह मध्ये जे मिनिस्टर्स काम करतात, सो त्यांना काउन्सिल ऑफ मिनिस्टर असं म्हटलं जातं. आणि प्रेसिडेंट म्हणजे जसं मी सांगितलं की नॉमिनल हेड असतं. तर ह्या दोघांची पण काय कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे, काय रिलेशन आहे, हे आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे गव्हर्नर. गव्हर्नर स्टेटसाठी असतो, जसा प्रेसिडेंट सेंटरसाठी असतो तसे गव्हर्नर हे स्टेटसाठी असतात. त्यामुळे गव्हर्नर आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि त्या गव्हर्नर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेंटची काय रिलेशनशिप आहे, कॉन्स्टिट्युशनल रिलेशनशिप काय आहे. प्रेसिडेंट अपॉइंट करतात गव्हर्नरना, तर मग त्यामुळे काय होतं, गव्हर्नर प्रेसिडेंटला अकाउंटेबल आहेत का, किंवा कशा पद्धतीने रिपोर्टिंग करतात. इमर्जन्सी लागू करण्याच्या वेळी, म्हणजे स्टेट इमर्जन्सीच्या वेळी गव्हर्नरची काय भूमिका असते, प्रेसिडेंटकडे ते कशा पद्धतीने मदत मागू शकतात किंवा मत मागू शकतात. आणि यामध्ये कॉन्स्टिट्यूशनने काय प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला इथे बघायच्या आहेत या पॉइंट अंडर. त्यानंतरचा पॉइंट आहे लेजिस्लेटिव्ह प्रोसेस, प्रिव्हिलेजेस. लेजिस्लेटिव्ह प्रोसेस म्हणजे जी पार्लमेंटची प्रोसेस असते, त्यामध्ये काही प्रिव्हिलेजेस मिळतात. जे लोक या लॉ मेकिंगच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असतात त्यांना काही प्रिव्हिलेजेस मिळतात, जसं की फ्रीडम ऑफ स्पीच असतं त्यांना. पार्लमेंटमध्ये तुम्ही जे काही बोलता त्या अंडर ते प्रोटेक्टेड असतं. ते बोललं म्हणून कुठे कोणाला पकडून जेलमध्ये टाकता येत नाही. फ्रीडम ऑफ कम्प्लीट स्पीच, जास्त प्रमाणातलं स्पीच आपल्याला दिसून येतं. प्रॅक्टिस ऑफ लॉ मेकिंग एक्सेट्रा. आणि जी काही लॉ मेकिंगची प्रॅक्टिस आहे त्यामध्ये काय प्रिव्हिलेजेसचा रोल आहे आणि कशा पद्धतीने लॉ बनवला जातो, बिल कसं इंट्रोड्यूस होतं, लोकसभा, राज्यसभा आणि मग फायनली प्रेसिडेंट कशा पद्धतीने साईन करतं. हे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं वैशिष्ट्य आहे ना, की त्यांची एक स्वतंत्र वेगळी अशी बिल लॉ मेकिंगची प्रोसेस आहे. सो ती प्रोसेस आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस वर्सेस फंडामेंटल राईट. काही लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस मिळतात, पण आपण जर बघितलं तर फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट मध्ये सुद्धा आहे. मग या दोन मध्ये काय डिफरन्स आहे प्रिव्हिलेजेस आणि फंडामेंटल राईट्स मध्ये? काही वेळेला फंडामेंटल राईट्स हॅम्पर होतात बिकॉज ऑफ लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस. मग यामधला जो काही डिस्कोर्स आहे तो आपण समजून घेणार आहोत. इन रेफरन्स ऑफ आर्टिकल 143 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 143 च्या रेफरन्समध्ये आपण बघणार आहोत की लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस वर्सेस फंडामेंटल राईट हे कशा पद्धतीनं वर्क करतं किंवा हा काय डिस्कोर्स आहे कम्प्लीट. ओके. त्यानंतर प्राईम मिनिस्टर कॅबिनेट सिस्टीम, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट सिस्टीमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
प्रेसिडेंट पीएमचं रिलेशनशिप कसं आहे, तर हे सगळं आपल्याला ह्या पॉइंट अंडर बघायचं आहे. पार्टी सिस्टीम, अँटी डिफेक्शन लॉ, फ्रीडम ऑफ एमपी एमएलए टू डिसेंट. ओके, पार्टी सिस्टीम आणि अँटी डिफेक्शन लॉज काय प्रकारचे आहेत, जर एखादी पार्टी सोडून जायचं असेल एखाद्या निवडून आलेल्या व्यक्तीला तर काय प्रोसेस आहे, कॉन्स्टिट्यूशन याच्याबद्दल काय म्हणतं. त्यानंतर फ्रीडम ऑफ अँड एमपी अँड एमएलए, एमपी अँड एमएलएचं हे सगळं सोडून टाकण्याचं, डिसेंट करण्याचं फ्रीडम काय आहे. सो हे सगळं आपल्याला या युनिट 1 मध्ये पार्लमेंटरी गव्हर्नमेंटच्या अंडर बघायचं आहे. पार्लमेंटरी गव्हर्नमेंटचं हे जे काही मॉडेल आहे ते वेस्टमिनिस्टरच्या मॉडेलवरून इन्स्पायर्ड झालेलं आहे, त्यामुळे ते मॉडेल आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या काही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स जसं की प्रेसिडेंट असेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, गव्हर्नर असेल, प्रेसिडेंट आणि गव्हर्नरची रिलेशनशिप असेल, काउन्सिल आणि प्रेसिडेंटची रिलेशनशिप असेल, पीएम अँड प्रेसिडेंट यांची रिलेशनशिप असेल. सो या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल रिलेशनशिप ऑफ ऑल दिस मेंबर्स आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर पार्टी सिस्टीम, अँटी डिफेक्शन लॉ, फ्रीडम ऑफ एमपी अँड एमएलए या मॉड्यूलचा किंवा या युनिटचा शेवटचा पॉइंट आहे. ओके, या लेक्चरमध्ये आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल काय असतं ते समजून घेऊयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंडियन एक्सपिरियन्स बिफोर इंडिपेंडन्स अँड चॉईस ऑफ पार्लमेंटरी गव्हर्नमेंट बघणार आहोत. ओके, कारण इंडियाचा एक काहीतरी स्पेशल एक्सपिरियन्स आहे गव्हर्नमेंटच्या संदर्भातला, जो की कोलोनियल एरामध्ये सुरू होतो, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की भारतानं का निवडली पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ओके, ठीक आहे. वेस्टमिनिस्टर मॉडेलचा अर्थ काय होतो, तर वेस्टमिनिस्टर मॉडेल इज टाईप ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी. हे वेस्टमिनिस्टर मॉडेल जे आहे ते टाईप ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, म्हणजे जिथे पार्लमेंट सुप्रीम असते किंवा पार्लमेंट सॉव्हरीन असते त्या टाईपला किंवा त्या प्रकारच्या गव्हर्नमेंटला म्हणतात वेस्ट मिनिस्टर. आता हे वेस्ट मिनिस्टर शब्द कुठून आलेला आहे, इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये एक पॅलेस आहे जिथे ब्रिटिश पार्लमेंट भरते किंवा ब्रिटिश पार्लमेंटची जी जागा आहे त्या जागेला वेस्ट मिनिस्टर असं म्हणतात आणि त्यामुळेच हे वेस्ट मिनिस्टर मॉडेल हा शब्द आपल्याला आलेला आहे किंवा हा शब्द तिथूनच तयार झालेला आहे, कारण तिथे बसूनच हे सगळ्या पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट चालतं, त्यामुळे त्याला या प्रकारचं मॉडेल असं म्हटलं जातं. दिस स्टार्टेड इन युनायटेड किंगडम, युके मध्ये स्टार्ट झालं ऍट द पार्लमेंट ऑफ वेस्टमिनिस्टर. ओके, पार्लमेंटमध्ये जी वेस्टमिनिस्टर म्हणून जी बिल्डिंग पॅलेस ओळखलं जात होतं तो तिथे सुरू झालं, त्यामुळे या मॉडेलला अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं. पार्लमेंट सुप्रीम असणारं हे मॉडेल आहे, त्यामुळे ह्याला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हणतात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये मेजॉरिटीचा रूल असतो, त्यामुळे ह्याला मेजॉरिटेरियन मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. हे कशावर बेस्ड आहे, रूल ऑफ मेजॉरिटी, म्हणून याला मेजॉरिटेरियन मॉडेल सुद्धा म्हणतात. स्ट्रॉंग पार्लमेंट असते, सॉव्हरीन पार्लमेंट असते, त्यानंतर तिथे कॅबिनेट गव्हर्नमेंट असलेला आपल्याला दिसून येतो. इंडिया बरोबर कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या कंट्रीजनी थोडेफार आपल्या कंट्रीला आवश्यक ते बदल करून हे वेस्ट मिनिस्टर मॉडेल जे आहे गव्हर्नमेंटचं ते स्वीकारलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. मेन आयडिया काय आहे या सगळ्या मागील, तर द पार्टी दॅट विन्स मेजॉरिटी फॉर्म्स द गव्हर्नमेंट. काय आहे या मॉडेल मधली मेन आयडिया, की जी पार्टी इलेक्शन जिंकेल, ज्या पार्टीला सर्वात जास्त मतं मिळतील ती पार्टी काय करेल, गव्हर्नमेंट फॉर्म करेल. दॅट गव्हर्नमेंट रन्स द कंट्री, आणि जे गव्हर्नमेंट ती पार्टी फॉर्म करेल ते गव्हर्नमेंट कंट्री चालवेल. ओके, पार्लमेंट कीप्स इट अकाउंटेबल, आणि पार्लमेंट अकाउंटेबिलिटी मेंटेन करेल. सिंपल एक्झाम्पल घ्या, तुमचं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये इलेक्शन झालेलं आहे. ओके, इलेक्शन झालं, 2 पार्टीज उभ्या होत्या, त्यातली एक पार्टी जिंकली, एक स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आली कॅन्डिडेट. ओके, आणि ह्या पार्टीला सगळ्यात जास्त मतं मिळाली सगळ्या कॉलेजकडून. ओके, त्यामुळे विन कोण झालं, ज्या पार्टीला सगळ्यात जास्त मतं मिळाली ती पार्टी विन झाली. आता तुमच्या कॉलेजमधले जे काही स्टुडंट रिलेटेड निर्णय असतील किंवा स्टुडंटचं जे काउन्सिल आहे ते चालवण्याची जबाबदारी, निर्णय घेण्याची, काम करण्याची जबाबदारी कुणावर आली, जी पार्टी जिंकली. ओके, त्यानंतर आता हे ऍब्सोल्युटली फ्री आहे का, हे स्टुडंट, हे जे काही कॅन्डिडेट जिंकून आलेलं आहे काहीही करू शकतं का, नाही. प्रिन्सिपल आहे कॉलेजमध्ये, सो प्रिन्सिपल अकाउंटेबिलिटी मेंटेन करेल. सो इथे समजून घ्या
तुमच्या कॉलेजमध्ये जिंकून आलेला जो स्टुडंट आहे तो कोण आहे, ती विनिंग पार्टी आहे. त्यामुळे त्यांना रूल करण्याचा, काम करण्याचा, कॉलेजमध्ये स्टुडंट्सचं रिप्रेझेंटेशन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांच्यावरती चेक ठेवणारी ऑथॉरिटी आहे प्रिन्सिपल. जसं की इंडियामध्ये ती आहे पार्लमेंट. विनिंग पार्टीवरती पार्लमेंट काय ठेवते, चेक ठेवते, अकाउंटेबिलिटी ठेवते, की चुकीचे तर निर्णय घेत नाहीये ना, किंवा चूक करत नाहीये ना कोणत्याही प्रकारची. म्हणजेच काय तर एक्झिक्युटिव्ह इज अकाउंटेबल टू लेजिस्लेचर. पार्लमेंट ही कोण आहे, लॉ मेकिंग ऑथॉरिटी आहे, लेजिस्लेचर आहे. तर ह्या लेजिस्लेचरला हे जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे एक्झिक्युटिव्ह आहे ते अकाउंटेबल असलेलं आपल्याला दिसून येतं ह्या पर्टिक्युलरली इन दिस वेस्टमिन्स्टर मॉडेल सिस्टीम और पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ओके, सो पॉवर स्टेज विथ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. यातून आपल्याला काय कळतं की जी काही सगळी पॉवर आहे ती या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह कडेच असणार आहे. पण पार्लमेंटचा काय असणार आहे, त्याच्यावरती चेक असणार आहे. आता की फीचर्स काय आहेत बघा. मेजॉरिटीचा रूल असणार, जसं सांगितलं की जी पार्टी सगळ्यात जास्त मतं मिळतील दॅट पार्टी बिकम्स व्हेरी पॉवरफुल. ओके, आफ्टर दॅट कॅबिनेट सिस्टीम. रिअल पॉवर लाईज विथ कॅबिनेट, प्राईम मिनिस्टर अँड मिनिस्टर्स. कॅबिनेटकडे सगळ्यात जास्त पॉवर असते. जरी प्रेसिडेंट हेड ऑफ द स्टेट असला, जरी प्रेसिडेंट सगळ्यात वरच्या पोझिशनला फर्स्ट सिटीजन असलं, किंवा सगळीकडे जरी प्रेसिडेंटची साईन लागत असली, लॉ मेकिंग मध्ये प्रेसिडेंटच्या साईनला किंमत असली, तरी सुद्धा रिअल पॉवर आहेत, रिअल हेड जे आहेत ते हे प्राईम मिनिस्टर असलेले आपल्याला दिसून येतात. कॅबिनेट कम्स फ्रॉम पार्लमेंट इटसेल्फ, आणि पार्लमेंट मधूनच ही कॅबिनेट येते. त्यामुळे लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह कनेक्टेड आहेत एकमेकांना. ओके, आणि जर तुम्ही प्रेसिडेन्शियल सिस्टीम बघितली, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बघितलं जे की युएस मध्ये आहे, तर तिथे आपल्याला क्लिअर कट सेपरेशन ऑफ पॉवर दिसून येतं. युएस कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 1, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 क्लिअर सेपरेशन ऑफ पॉवर दाखवतं लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी मध्ये. वेअर ॲज इथे मात्र जे आपलं प्रेसिडेन्शियल, जे आपलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, तिथे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर एकमेकांना कनेक्टेड असतात. फ्युजन ऑफ पॉवर दिसतं, सेपरेशन ऑफ पॉवर इथे दिसत नाही. युजली 2 पार्टी सिस्टीम असते. मोस्टली 2 बिग पार्टीज असतात ज्या की डॉमिनेट करत असतात पॉलिटिक्सला. जसं की युके मध्ये काय 2 पार्टीज आहेत, लेबर आणि कन्झर्वेटिव्ह, लेबर पार्टी आणि कन्झर्वेटिव्ह पार्टी. सो ह्या दोन्ही पार्टी काय करत असतात, पॉलिटिक्स डॉमिनेट करत असतात. स्मॉल पार्टीज एक्झिस्ट बट हॅव लेस पॉवर. स्मॉल पार्टीज असतात, नाही असं नाही, मल्टी पार्टी सिस्टीम पण असू शकते, पण त्यांची जी पॉवर असते ती कमी असते. युजली असं होतं. ओके, स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह. वेस्टमिनिस्टर मॉडेलमध्ये गव्हर्नमेंट कॅन पास लॉज इझिली इफ इट हॅज मेजॉरिटी. बघा, मेजॉरिटी एकदा का इलेक्शन जिंकलं की त्या पार्टीकडे, त्या कॅन्डिडेटकडे काय जातं, सगळ्या प्रकारचे अधिकार जातात. जवळजवळ सगळ्या प्रकारचे अधिकार त्या व्यक्तीकडे जातात. त्यामुळे लॉ पास करण्याचं त्या पार्टीकडे जातात. त्यामुळे लॉ पास करणं खूप सोपं बनतं. आणि त्यामुळे जर प्रचंड बहुमत असेल तर ते गव्हर्नमेंट खूप जास्त पॉवरफुल बनतं. आणि ते लॉ मेकिंग मध्ये मग अमेंडमेंट्स करणं, खूप जास्त बदल करणं हे लगेच शक्य होतं. स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह असतं. ओके, त्यानंतर ऑपोजिशन रोल. ऑपोजिशनचा काय रोल असतो, गव्हर्नमेंटमध्ये तर ऑपोजिशन कुठेच नसतं, कारण इथे मेजॉरिटेरियन मॉडेल आहे हे. त्यामुळे मेजॉरिटी विन्स, मेजॉरिटीच सरकार असतं. पण ऑपोजिशनचा रोल काय असतो, तर जिथे कुठे क्रिटिक करता येईल गव्हर्नमेंटला, आपल्या गव्हर्नमेंटच्या चुका दाखवता येतील, गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशनला धरून चालतंय की नाही, त्याच्यासाठी वॉचडॉग म्हणून ऑपोजिशन काम करत असलेलं आपल्याला दिसून येतं. फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम. यामध्ये काय असतं, कॅन्डिडेट विथ मोस्ट वोट्स विन. ज्या कॅन्डिडेटला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत तो कॅन्डिडेट इलेक्शन जिंकतो. म्हणजे बघा, 4 कॅन्डिडेट्स उभे आहेत, तर त्यामधील ज्या व्यक्तीला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत, पण म्हणजे अगदी 50% जास्त मतं मिळालेली नाहीत, पण तरी सुद्धा तो कॅन्डिडेट हा इलेक्शन जिंकत असलेला आपल्याला दिसून येतो या फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम मध्ये. इवन इफ नॉट 50% वोट. त्यामुळे काय होतं, दिस कॅन क्रिएट फेक बिग मेजॉरिटीज.
म्हणजे 50% जास्त लोकांना वाटतंय की त्या कॅन्डिडेटने जिंकू नये, पण तरी सुद्धा इतर कॅन्डिडेट्सच्या तुलनेमध्ये त्या कॅन्डिडेटला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत, म्हणून तो कॅन्डिडेट जिंकला आहे. दिस क्रिएट्स फेक बिग मेजॉरिटी. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे फ्युजन ऑफ पॉवर्स. एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर आर नॉट सेपरेट. मिनिस्टर्स आर ऑल्सो एमपीज. ओके, मेंबर ऑफ पार्लमेंट सुद्धा असतात मिनिस्टर्स. म्हणजेच जे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर आहे ते स्ट्रिक्टली सेपरेट नसतं. लॉ मेकिंग मध्ये जे लेजिस्लेचर आहे, पार्लमेंट आहे, तर तिथे लॉ मेकिंग मध्ये आणि लॉ इम्प्लिमेंट करणारी जी लोक आहेत ती सारखी असलेली आपल्याला दिसून येतात. ओके, सेमच असतात. ठीक आहे. आणि एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर. ओके, लेजिस्लेचरचा चेक असतो काय एक्झिक्युटिव्हच्या सगळ्या ऍक्शन्स वरती. इथे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ऑल मिनिस्टर्स वर्क ऍज अ वन टीम. सगळे जे मिनिस्टर्स आहेत ते एक टीम म्हणून काम करतात. जर गव्हर्नमेंट फेल झालं तर होल कॅबिनेट रिझाईन करतं. ओके, इथे कोणत्या एका व्यक्तीची जबाबदारी नसते. प्रेसिडेन्शियल फॉर्म मध्ये जशी प्रेसिडेंटची सगळी जबाबदारी असते, सगळा रोल असतो, तर तसं इथे नाहीये. इथे कॅबिनेट किंवा सगळे मिनिस्टर एक टीम म्हणून काम करतात. सो कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला इथे दिसून येते. फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. युकेचं मॉडेल जर आपण लक्षात घेतलं तर कॉन्स्टिट्यूशन खूप जास्त फ्लेक्झिबल आहे, कारण ते रिटर्न फॉर्म मध्ये नाहीये. कॉन्स्टिट्यूशन इज नॉट इन वन बुक, कॅन बी चेंज इझिली. त्यामुळे मोस्ट ऑफ द जे युकेचं मॉडेल आहे किंवा युके जी कंट्री आहे ती प्रेसिडेंट वरती डिपेंड असते. प्रेसिडेंट म्हणजे स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल, ज्यामध्ये आधी घडून गेलेल्या केसेस असतात, तर त्या केसेसच्या बेसवरती पुढचे निर्णय घेतले जातात. ओके, त्यामुळे एक रिटर्न व्यवस्थित असं कॉन्स्टिट्यूशन तिथे नाहीये. त्यामुळे फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन हे सुद्धा एक आपल्याला वैशिष्ट्य इथे फीचर आपल्याला दिसून येतं. वीक ज्युडिशियल रिव्ह्यू. कोर्ट बघा, पार्लमेंट सुप्रीम आहे, त्यामुळे पार्लमेंटच्या ऍक्शनला ज्युडिशियरी इथे चॅलेंज करू शकत नाही. कोर्ट्स युजली कॅनॉट कॅन्सल लॉज मेड बाय पार्लमेंट, कारण पार्लमेंट सॉव्हरीन आहे. सॉव्हरीनने दिलेली ऑथॉरिटी कशी चॅलेंज केली जाईल? त्यामुळे युकेच्या मॉडेलमध्ये वीक ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला दिसून येतो. इंडियाच्या मॉडेलमध्ये हा वीक ज्युडिशियल रिव्ह्यू दिसत नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू इंडियाचे कोर्ट करत असलेले आपल्याला दिसून येतात. फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन हे सुद्धा युकेच्या मॉडेलमध्ये आपल्याला प्रॉमिनेंटली दिसतं, कारण इंडियाकडे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. इंडिया जरी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन चेंज करता येत असलं तरी प्रॉपर अमेंडमेंटची प्रोसिजर इथे आहे. फ्लेक्झिबिलिटी नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्याही प्रकारची. ओके, फ्लेक्झिबल आणि रिजिड नाहीये, दोन्ही नाहीये. इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन ब्लेंड आहे. ओके, युनिक ब्लेंड आहे. ऍडव्हान्टेजेस, फास्ट डिसिजन मेकिंग, आणि इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन सुद्धा आहे, त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर अमेंड नाही करता येत. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी नसलेली आपल्याला दिसून येते. ऍडव्हान्टेजेस काय आहेत? फास्ट डिसिजन मेकिंग. वेस्टमिन्स्टर मॉडेलमध्ये डिसिजन मेकिंग अत्यंत फास्ट होते. स्ट्रॉंग आणि स्टेबल गव्हर्नमेंट असतं. क्लिअर रिस्पॉन्सिबिलिटी असते. डिसएडव्हान्टेज काय आहेत? मेजॉरिटी बिकम्स टू पॉवरफुल. मेजॉरिटीचाच रूल असतो, त्यामुळे मेजॉरिटी खूप जास्त पॉवरफुल बनू शकते. मायनॉरिटीचं काहीतरी म्हणणं असतं, पण ते व्हॉइस अनेकदा इग्नोर्ड होतात. कॅन बिकम टू स्ट्रॉंग गव्हर्नमेंट समटाइम्स. जास्तीत जास्त स्ट्रॉंग गव्हर्नमेंट बनू शकतं हे, आणि त्यामुळे ह्या फॉर्मला क्रिटिसाइज सुद्धा ह्या वेने केलं जातं की ही इलेक्टेड डिक्टेटरशिप आहे, म्हणजे इलेक्शनच्या माध्यमातून हुकुमशाहीत चाललेली आहे. ओके, असं हे क्रिटिसिझम आहे. कन्क्लुजन काय आपल्याला काढता येईल? द वेस्टमिनिस्टर मॉडेल इज अ मेजॉरिटी बेस्ड पार्लमेंटरी सिस्टीम. मेजॉरिटेरियन रूल असलेली ही पार्लमेंटरी सिस्टीम आहे, जिथे गव्हर्नमेंट कम्स फ्रॉम पार्लमेंट. इथलं जे गव्हर्नमेंट असतं ते पार्लमेंट मधूनच येतं, त्यामुळे ते पार्लमेंटला रिस्पॉन्सिबल असतं. राईट. कॅबिनेट रन्स द कंट्री. कॅबिनेट जे असतात ते कंट्रीला रन करतात, कलेक्टिव्हली रन करतात, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. ऑपोजिशन चेक्स इट. ऑपोजिशनचा इथे काय रोल असतो? ऑपोजिशन गव्हर्नमेंटमध्ये इन्व्हॉल्ड नसतात, पण ते चेक ठेवण्याचं काम करतात, क्रिटिसाइज करण्याचं काम करतात, वॉचडॉग म्हणून काम करतात.
पॉवर इज स्ट्रॉंग बट कंट्रोल बाय पार्लमेंट. पॉवर खूप जास्त स्ट्रॉंग असते, पण ती कंट्रोल्ड केली जाते कोणाकडून? पार्लमेंटकडून. ओके, जरी एक्झिक्युटिव्ह कडे खूप जास्त पॉवर असली तरी सुद्धा लेजिस्लेचर कडून ती वेळोवेळी कंट्रोल केली जाते. लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह काय असतं? अकाउंट एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचरला अकाउंटेबल असतं. ओके, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. वेस्टमिनिस्टर मॉडेल समजलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल की वेस्टमिनिस्टर मॉडेल कशाला म्हणायचं. इंग्लंडमध्ये हे ओरिजिनेट झालेलं मॉडेल आहे. फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, ज्याला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हणतात. इंडियानं हे का स्वीकारलं, काय इंडियाचा एक्सपिरियन्स होता इंडिपेंडन्सच्या आधीचा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, सध्या आपण इथेच थांबूयात. थँक्यू.